समाजाला एकत्र करून आणण्याचा प्रयत्न करता आहात, नेमकी काय संकल्पना आहे? ही संकल्पना आहेत म्हणजे जे मुंबईमध्ये जे मोहल्ला समिती झाल्या आणि जिथे जिथे कम्युनली सेन्सिटिव्ह आहे तिथं सर्व धर्माचं आणि सर्व वर्गाचं लोकांना एक टीममध्ये घ्यायचं आणि त्याच्यानंतर चषक करायचं. त्याच्यामधून मला आयडिया आलेला आहे म्हणजे जे जे कम्युनली सेन्सिटिव्ह एरियाज आहे त्या सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये म्हणजे काही प्रत्येक समाजाचं प्रत्येक धर्माचं दोन चार लोक आणि त्या टीममध्ये 2 पोलीस संबंधित पोलीस स्टेशन 2 पोलीस असा टीम बनवायचा आणि टीम बनवून पोलीस स्टेशन स्तरावर पहिला केलायचं, त्याच्यानंतर डिव्हिजन लेवलवर आणि शेवटी जिल्हा स्तरावर. आता पोलीस स्टेशन लेवलवरती झालेलं आहे आणि डिव्हिजन लेवलवरती मॅचेस चालू आहे आणि नंतर आम्ही येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर घेणार आहे. याचा मेन उद्देश आहे म्हणजे सर्व लोकांमध्ये डायलॉग बंद झालं काही ठिकाणी काही एरियामधलं काही मोहल्ल्यामध्ये ते सर्व मुलांमध्ये खास करून यंगर जनरेशनमध्ये डायलॉग वाढवावी आणि त्याने एकदा डायलॉग वाढलं की म्हणजे जे काही सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे कम्युनल सेन्सिटिव्ह असतील ही सेन्सिटिव्हिटी कमी होईल. एक दुसऱ्यांवरती बोलणं सुरू झालं त्यालाही समजेल की म्हणजे एक दुसरा बोलल्यानंतर म्हणजे समोरच्या माणसं पण चांगलंच आहे आणि आपल्यासारखंच माणसं आहे अशा गोष्टी त्यांना भावना उत्पन्न होईल, ब्रदरहूडचं फिलिंग वाढतील. या उद्देशानं आम्ही चषक आयोजित करतो आहे. सर, जे जुनं पाईपलाईन चोरीचं प्रकरण आहे त्यातले जे मेन ॲक्युज आहेत मुख्य संशयित आहेत त्यांना कोर्टाने अंतरिम जामीन दिला आहे. पोलीस त्यांना अटक करू शकले नाही. सर, या संदर्भात पोलिसांच्या भूमिकेवर जरा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच त्या दिवशी फरार झाले होते आणि त्याच्यानंतर टीम कमीत कमी 8 वेळा अलग अलग ठिकाणी जाऊन आले होते आणि त्या ठिकाणी ते भेटलेले नाही आहे आणि कोर्टाचे आदेश दिलेले आहे आणि पुढच्या तारीख दिले आहे 3 तारखेने 4 तारीख दिलेले आहे हायकोर्टाने. तेव्हा आमचं बाजू आम्ही व्यवस्थितपणे मांडू. सर, नेमकं या साऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी DYSPच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली होती. नेमकं आता इनिशियल लेवल सोडल्यानंतर आता कोणत्या लेवलपर्यंत तपास आलेला आहे, कुठपर्यंत हे सारं प्रकरण? जे मेन आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आल्यानंतर त्याच्या तपासाचं पुढचं स्टेप जे काही रिकव्हरी आहे आणि पुढील काय त्याचं वलन आहे आणखीन कोण इन्व्हॉल्वमेंट आहे ही सर्व डिटेल्स आम्हाला माहिती पडतील आणि डिटेल माहिती पडले की आपल्याला अपडेट देईल. बँक खाते असतील किंवा त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्यासंदर्भात पण आपली कोर्टाची काही प्रोसेस पूर्ण झालेली होती तर ती आता कुठपर्यंत गेलं आहे? आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. डिटेल काही दिवसानंतर आपल्याला देऊ. अनेक ठिकाणी सट्टापट्टा सरेआम चालू आहे. अनेक ठिकाणी कारवाई होताना दिसत नाही. कोणाचा दबाव वगैरे असतो का पोलिसांना असा देखील प्रश्न असतो? कोणाचा दबाव नाही आहे. जिथं कुठे इन्फॉर्मेशन भेटते त्याचा आकडे माझ्याकडे आहेत. ओव्हरऑल 300 कारवाई करण्यात आल्या आणि इन्फॉर्मेशन भेटल्यावर ते कारवाई आम्ही करणारच आहे आणि इन्फॉर्मेशन भेटलं प्रत्येक ठिकाणी जर पोलीस स्टेशन लेवलवरती कारवाई होत नसेल LCBकडनं टीम तयार करून ते टीम पाठवलेलं आहे. काय ठिकाणी तशी आम्ही कारवाई केलं आणि जर कोणी पोलीसवाला इन्वॉल्व असेल त्याच्यावरती देखील आम्ही कारवाई मागच्या वर्षी केलं भविष्यात देखील करणार आहे. IG पथक के तरफ से कार्रवाई की जाती है तो ऐसे समय पर प्रश्न चिन्ह उपस्थित होता है कि अगर IG पथक कार्रवाई कर सकता है तो स्थानिक पुलिस करते मतलब पूरा साल में 2 बार IG सर के पथक ने कार्रवाई किए थे. फिर सर का टीम को इन्फॉर्मेशन मिली उस जगह पे सर का टीम ने किया. जहाँ पे अपने को इन्फॉर्मेशन मिलती है वहाँ पे पुलिस जिला लेवल का टीम LCB का टीम वहाँ पे कार्रवाई करती है. थँक्यू.